सकाळपासून त्यांना थोडंसं मळमळ उलटी सारखं फिलिंग होत होतं. थोडंसं एन्झायटीमुळे आणि थोडेसे असे स्ट्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना सारखा त्रास वाटत होता. तर थोडं सकाळी 2-3 उलट्या झाल्या त्यांना. थोडंसं एक लूज मोशन पण झालं त्यांना. तर मी त्यांना चेक केलं, थोडंसं बीपी लो होता. तर आपण त्यांना आय व्ही वगैरे दिलंय सध्या आणि 5-6 वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिलाय. जर त्याच्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे जर नाही रिकवर झालं तर मग आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट केलेलं. जर त्याच्यात जर काही वाढलं तर मग आणखी पुढची ट्रीटमेंटचा विचार करूया. त्यांनी टायफॉइडचे सिम्पटम सुद्धा सांगितले होते, तसं काही शक्यता आहे? हो, त्यांचं ऍक्च्युली दिल्लीचा रिपोर्ट टायफॉइडचा पॉझिटिव्ह आलेला होता, पण तिथं त्यांनी आयजीजी हे केलं होतं रिपीट, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणून दिलं होतं. पण आता त्याला जवळपास एक 8 दिवसाच्या वर होऊन गेले. तरी पण आपण एक रिपीट टेस्ट करण्याचा विचार करत आहोत सर. कशामुळे झालं असेल? काय गॅस्ट्रायटिस आणि हेच मुख्य लक्षण वाटतंय थोडंसं. हायपर ऍसिडिटी आणि त्यामध्ये आपण आता यात सध्या तरी तेच विचार करू, कारण फिवर वगैरे काही नाही. फक्त बीपी जो आहे थोडासा 160 वगैरे होतं. ते ऍडमिट वगैरे करण्याची शक्यता? शक्यता थोडी कमीच वाटते. थोडंसं आहे रिकव्हरी चांगली. 5 वाजेपर्यंत रेस्ट केलं तर होऊन जाईल असं वाटतं. डॉक्टरांचं काय करणार? आराम करा. आरामच 5 वाजेपर्यंत रेस्ट करणं. माझं नाव डॉक्टर विशाल लहाने.